ACC अंबाडीला. चला 2 बॅटर्स मैदानात पोहोचलेले आहेत. चला लगेच लगेच आणि एक्स्ट्रा मेंबरचा मला जर कक्षात येऊ द्या. 3 षटकांचा क्रिकेट आहे. खरं तर इतका मोठा लॉट नसतो, पण कॉल्स इतके आले आम्हाला स्पर्धा खेळायची आहे, त्यासाठी या 16 संघांना घेण्यात आलं. आणि का घेण्यात आलं तर कदाचित आयोजक देखील नियोजन कसं करायचं आहे त्याची जुळवाजुळव करत आहेत. मला असं वाटते दुपारी 2 वाजता किंवा त्याहून अगोदर वेळापत्रक सुरू करायला हवं होतं, तर कुठेतरी जुळलं असतं, पण आता थोडंसं जुळणं कठीण होऊन बसलेलं आहे. तर 2 बॅटर, चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅच ब्रेक, इनिंग ब्रेक, ओव्हर ब्रेक, टाइमपास नकोय. टायमर लावून पण जर त्याची दखल घेत नसाल तर मग ती गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आम्ही षटकं का कमी केलेत तर आजचं वेळापत्रक आजच पूर्ण करताय. उद्या 12 सामने आहेत, त्याचमुळे त्या सूचना आम्ही गांभीर्याने देतो. आपण देखील त्या व्यवस्थित ऐकून घ्या, त्याचं वर्तन झालं पाहिजे. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ACC अंबाडी संघाकडून. रोशन आणि अनिकेत हे 2 बॅटर्स सुरुवात देताना पाहायला मिळतील या पहिल्या डावाला. धीरज रायकर, विश्वगड लाटाचा पाडा यांच्याकडून रोशन भांगरे यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. रोशनसाठी फक्त हे बक्षीस आहे 3 षटकारांसाठी. त्याचमुळे पाहूया, हे बक्षीस तर खूप चांगलं लागलं. 5,000 रुपये षटकारांची तिकडी जर रोशनने पूर्ण केली तर. या अगोदर 2 वेळा एक चांगला खेळ. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. ओजी खरिवली करणला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. 29 धावांचं योगदान त्यांनी फलंदाजी करताना दिलं. करण ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला आपण त्या ठिकाणी पुरस्कार देतोय. सन्माननीय विशालजी पाटील देवगड त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत करणला. ज्यांच्या नावातच रन आहेत, तर विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते करणला आपण तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करत आहोत. अभिनंदन करण, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट राऊंड. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक बॉलर जो 8 मधून 44 मिनिटं पहिला बॉल पडतोय. चला आता टायमर स्टार्ट झालाय. 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात पूर्ण करायचीच आहेत. स्ट्रायकर एंडला रोशन, नॉन स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतो अनिकेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर स्वप्नील. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दांडीगुल, क्लीन बॉल आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डक वर रोशन करतोय परतीचा प्रवास. धक्का बसतोय पहिला टीम ACC अंबाडी. ACC अंबाडी संघाचा धावफलक वेगानं पुढे जाईल, पण पहिल्याच बॉलवर ते शून्यावर परतलेले आहेत आणि बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ओळखता आले नाही गोलंदाज रोशनला. आणि स्वप्नीलने पहिल्याच बॉलवर आपलं कौशल्यपणाला लावलं आणि एक प्रतित यश फलंदाज रोशन यांना परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. आणि नवीन फलंदाज आता रोशनच्या जागेवर पोहोचतायत तेजस. चला टायमर स्टार्ट आहे. मी बॅटरला देखील ती सूचना करेन जी सूचना आम्ही फिल्डिंग टीमला दिलेली आहे. दोन्ही संघांना एकमेकांना सहकार्य करायचं आहे. पहिल्या चेंडूवर शून्यावर रोशन परतले आणि आनंदाला पारावार उरलं नाही स्वप्नीलच्या, कारण त्यांनी महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं पहिल्याच बॉलवर. आणि त्याचमुळे अनुभवाचा कस स्वप्नीलचा दिसून आला पहिल्या चेंडूवर. सर्कलच्या आतमध्ये आपण फ्लाय स्लिप पाहतोय. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. पुन्हा एकदा ऑन साइडला लपेटलं या बॉलला. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक मागे बॉलला चेस करतोय. जवळपास बॉलवर पोहोचला होता. बॅटिंगला अचूक थ्रो आहे, पण बॅटर सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण करतोय PCR रूम मध्ये प्रिन्स मूवीजच्या. येथील हेमंत शेट्टी सर आणि बॅटिंग एंडला फलंदाज बाद आहे की नाही त्या गोष्टींची चाचपणी करतील. प्रिन्स मूवीज मला एका झटक्यात तो रिप्ले पाहायला मिळेल. ही एक ॲक्युरसी आहे. पंचांचं काम थोडं सोपं होते जेव्हा प्रिन्स मूवीज आपण पाहतो. आणि नॉट आउट, बॅटर इज सेफ. चला एकत्र येऊ नका. प्रत्येक जण स्पर्धा कशी लवकर संपन्न होईल त्यासाठी ती मेहनत घेताना पाहायला मिळालेलं आहे. आणि आपण प्रथमेश पाटील यांना पाहतोय. त्यांना माहिती आहे की काय हवं आहे पंचांना. ते येण्याच्या अगोदरच ती सिच्युएशन स्क्रीनवर आणून ठेवली आणि फक्त एक स्लो मोशनची एक की प्रेस केली
आणि पंचांना लगेच त्यांचा निर्णय देता आला. तर 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा. ACC अंबाडी संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मागच्या 2-3 सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजांचा दबदबा राहिला होता, पण या सामन्यामध्ये गोलंदाज स्वप्नील भाव खाऊन जातोय. एक चांगली त्यांची ॲक्शन आहे. रिस्ट मोमेंट चेंडूमध्ये पाहायला मिळते. चांगला लूप घेत बॉल टर्नसुद्धा घेतोय. त्याचमुळे गोलंदाज सुद्धा या स्पर्धेत भाव खाऊन जाऊ शकतात. तुमच्याकडे ते वेगळेपण असलं पाहिजे आणि तेच वेगळेपण जपलेलं आहे गोलंदाज स्वप्नीलने. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. स्वप्नील स्ट्रायकरला फलंदाज आहेत तेजस. डेट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. बघा टायमर स्टार्ट आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. त्या सूचना मी देत राहू. स्वप्नील शॉर्ट प्लेन बॉल होता. विकेटवर चुकले पण शॉर्ट स्टॉपला बॉल अडवला जातोय. थ्रो बॅटिंग एंडला येतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली ती असेल बाईची. 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 धावा 1 गडी बाद. स्वप्नीलने आतापर्यंत ॲक्युरेट बॉलिंग हाताळलेली आहे. गोलंदाजाचं एक वर्चस्व असतं. व्हाईट बॉल साठी आपण रेफरल घेतोय. चला या आपण बॅटिंग टीम कडून तो रेफरल आलेला आहे. सॉरी बॉलिंग टीम रेफरल. आणि तो रेफरल का घेतलाय ते आपण पाहूया. सर बॉलिंग टीमने रेफरल घेतलाय का? बॅटिंग टीमने घेतलाय. फेअर बॉल आहे. चला फेअर बॉल आहे. तर या ठिकाणी रिव्ह्यू 3 धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील येत आहेत. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या वतीने आपण पाहिलेली आहे. इकॉनॉमिकल राहिलेत पण आता धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालंय. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 या पहिल्या षटकातला, पहिल्या डावातला पहिला चौकार. की नव्हते जर आपण पाहिलं तर त्याच वेळे कधी कधी ते कन्फ्युजिंग पार्ट राहतो. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा 1 बॉल बाकी. या पहिल्या षटकातला पूर्णतः वचक या षटकावर गोलंदाज स्वप्नीलजी पाहायला मिळाले. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. गती परिवर्तन योग्य त्या वेळी घडवून आणलं आणि हा शेवटचा बॉल पहिल्या षटकातला डॉट आलेला आहे. पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर ACC अंबाडी संघ पोहोचतोय. 1 गडी बाद 7 धावा. चला सर्वांनी एकत्र येऊ नका, फक्त बॉलर पुढे या. 7 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ACC अंबाडी. पुढचा सामना तिथे देखील आपण माहिती देतोय. नेक्स्ट मॅच ती देखील आपण माहिती देतोय. कॅप्टन्सने टॉससाठी पोहोचा. तर पुढचा सामना दलोंडे आणि घोडगाव. चला आपण देखील तयारीत राहायचंय. आणि अल्याणी आणि अकलोली आपण देखील तयारीत राहायचंय. चला दोन्ही सामन्यांची माहिती दिली मी. अल्याणी, अकलोली, दलोंडे, घोडगाव. चला 6 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय. चला पुढच्या 4 मिनिटात ते षटक संपलं पाहिजे फास्ट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय ते म्हणजेच करण येतोय गोलंदाजीसाठी. 6 मिनिटांहून जास्त कालावधी आपण घेतलेला आहात. सूचना वारंवार आम्ही देतोय. आयोजकांच्या वतीने जर पेनल्टी लागली जबाबदार तुम्ही असाल. आम्ही फक्त सांगण्याचं काम करतोय. तुमचे दोन्ही संघांचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षात आहेत. टायमर त्यांच्या समोर आहे. तर
करण बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच अनिकेत. तेजस आहे स्ट्रायकर एंडला. तेजसचा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न तो निकामी ठरतोय आणि त्यांना परतावं लागतंय. धक्का दुसरा बसतोय. एसीसी अंबाडी. तेजस बॅक टू डग आउट. ट्रेंडला आणि या षटकाची सुरुवात करण विकेट घेऊन करतोय. जशी सुरुवात मागच्या षटकाची स्वप्नीलने केली होती तशी सुरुवात करण या षटकाची विकेट घेऊन करतोय आणि त्याचमुळे कुठेतरी सुरुंग लावण्याचं काम फलंदाजीला हे गोलंदाज करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वीर बजरंग खरिवली संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे आणि त्याचमुळे आता थोडंसं दडपण तर वाढतंय. पण पाहूया एक फलंदाज सुद्धा पुरेसा असतो संघाला आधार देण्यासाठी आणि पाहूया तो फलंदाज ओसामा ठरतोय का. स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर आलेला आहे एसीसी अंबाडीसाठी. बॉलिंग ट्रॅकवर करण विकेट टेकर बॉलर. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. पूर्णपणे शरीर झोकलंय. हा बॉल अडवण्यासाठी तो पूर्ण केली जाते. एक धाव. स्ट्राईकवर आता फलंदाज पोहोचतायत अनिकेत. 2 गडी बाद धावसंख्या पाहतोय आपण झाले 8 धावा एसीसी अंबाडी. 8 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 8 आहे आणि अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया पुढच्या 10 चेंडूंवर धावसंख्या किती बनते टीम एसीसी अंबाडीची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता परत परफेक्शन गोलंदाज करणचं पाहायला मिळालेलं आहे. त्याचमुळे एक चांगली संघबांधणी दिसते वीर बजरंग खरिवली संघाची. या अगोदर ओजी खरिवली हा संघ सुद्धा जिंकलेला आहे आणि आता वीर बजरंग खरिवली संघ खेळतोय. बॅटची एज अँड कॉट बिहाइंड. विकेट कीपर इज इन ऍक्शन आणि गोलंदाज करणच्या खात्यात जाते. दुसरी विकेट. फलंदाज बाद. आणि खरली टीम जय वीर बजरंग या टीमला या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक संदीप पाटील यांनी जर्सी देऊन मात्र स्पॉन्सरशिप दिलेली आहे. म्हणजे संदीप पाटील हे वाडा टेनिस क्रिकेटला जे सपोर्ट करतातच आहेत परंतु भिवंडी टेनिस ग्रामीणला सुद्धा संदीप पाटील या ठिकाणी स्पॉन्सरशिप देत आहेत. हे त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे. थँक्यू. समर्पण प्रत्येकाचं लागतं. जर तुम्ही क्रिकेटवर प्रेम करता मग संघ कुठलाही असू द्या गाव कुठलाही असू द्या तुम्ही ते प्रेम द्यालच आणि तेच संदीपजी पाटील यांच्या वतीनं संघांना प्रेम दिलं जाते जर्सीच्या माध्यमातून. ती प्रायोरिटी असते कुठल्याही संघाची कारण एकाच गणवेशाचा संघ हा लोकप्रिय होतो आणि त्याचमुळे तो गणवेश संदीपजी पाटील आणि खरिवली संघाला पुरस्कृत केलेला आहे. धावसंख्या 8. स्वीप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगचे. जजमेंट चुकतंय. बॉल जातोय मागे. 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय चौकार. स्ट्राईड मोठी केली. गुडघ्यावर बॅलन्स केला आणि त्यानंतर स्लॉक स्विचचा फटका पाहायला मिळाला फलंदाजाचा. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय. खरं तर थोडासाच गुडघा वाकवला होता. थोडासा अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक आपण म्हणू शकतोय. पुन्हा एकदा तसाच अप्रोच होता फलंदाजाचा. कम्फर्ट झोन स्क्वेअर लेगच आहे असंच आपण म्हणू शकतोय. वारंवार त्याच दिशेनं बॅट फ्लो जातोय फलंदाजाचा. पण कधी कधी असा खेळ झाला तेव्हा गोलंदाज अजून जास्त ताकदीने तुम्हाला ओळखून गोलंदाजी करतो तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल आला शेवटचा. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 12वर. 12 धावा. 3 गडी बाद टीम एसीसी अंबाडी. चला अल्यानी अकलोली आपण तयारीत राहायचं आहे. दलोंडे आणि घोडगाव आपण जर आला असेल आपण सुद्धा रिपोर्ट करायचंय. दलोंडे आणि घोडगाव चला आपण सुद्धा रिपोर्टिंग करायची आहे. दलोंडे घोडगाव चला. 13 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात. 13 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. येस एक प्लेअर आत घ्या. चला 13 मिनिटं घेतलेत आपण म्हणून तुम्हाला त्या सूचना देतोय. 30 या सर्कलच्या आत 5 घ्या आणि सर्कलच्या बाहेर 4.
स्ट्रिक्ट होता आम्ही, त्याचमुळे आता आज देखील यानंतर जे सामने खेळले जाणार आहेत तर त्यांनी देखील ते लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा मेंबरच्या समालोचन कक्षात आहेत ही देखील सूचना मी दिली होती. टायमर स्कोरशीटवर लिहून ठेवलेलं आहे. प्रत्येक सामन्याचा टायमर, प्रत्येक डावाचं टायमर स्कोरशीटवर लिहून ठेवलं जाईल. तुम्ही शहानिशा करू शकता. आपट बार होता पण त्या आपट बारला ओळखता आला नाहीये. चपराक लावण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलेला आहे. राहुल हे शेवटचे षटक घेऊन येतोय आणि आतापर्यंत जसा मी उल्लेख केला की प्रत्येक षटकामध्ये धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे, कारण एक ॲक्युरेट बॉलिंग युनिट घेऊन खेळते वीर बजरंग खरिवली टीम. परफेक्शन शॉट ऑन पुल क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि आता या सामन्याचं गांभीर्य ओळखताना एका धावीला 2 धावात बदललेलं आहे. 2 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दलोंडे आणि घोटगाव, अल्याणी आणि अकलोली. चला रिपोर्ट करा प्लीज फास्ट. दुष्काळात 13वा महिना. अगोदरच बॉल्स कमी आहेत आणि तुम्ही जर असे बॉल सोडत गेलात तर मग धावा कशा बनतील. येतोय शेवटच्या षटकातला हा तिसरा बॉल डॉट. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत टीम ACC अंबाडीला. रोशनवर अपेक्षा होती. रोशन जेव्हा बाद झाला त्यानंतर इतर फलंदाजांचं देखील मोटिवेशन थोडंसं कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे लीड बॅटरला तर टिकून खेळावंच लागतं. चांगला स्टॉप मिड ऑफला आपण पाहतोय. एक सिंगल पूर्ण झाली आणि एकच सिंगल मिळेल का तर नाही, 2 मिळतील. गॅदर बॉल झाला होता बॉलरकडून पण व्यवस्थित संपर्क स्टंप आणि बॉलचा झाला आणि त्याच्यामुळे मिळतात या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 16वर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडीशी क्रिटिकल स्टेज आहे. आता पुढचे 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत आणि ते दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेरच जायला हवेत जर आपण ACC अंबाडी संघाचा पर्स्पेक्टिव्ह पाहिला तर. आणि तसा प्रयत्न केलाय पण लॉंग ऑन बिझी झालाय आणि लॉंग ऑनने झेल टिपलेला आहे. फलंदाजाचा खेळ संपलाय. धक्का 4था बसतोय टीम ACC अंबाडी. आदरणीय फिरोज शेख, बिलावली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व फिरोजजी शेख, आपल्याला विनंती आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. संदीप पाटील, युवासेना अधिकारी वाडा तालुका बिलावली, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं. वेलकम. त्याचबरोबर अशरफजी शेख, आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हो अपील अँड गिवन बॅट चिल्डिंग एज. विकेट किपर इन ऍक्टिव्ह मोड आणि षटकाचा शेवट सुद्धा गोड झालेला आहे. 3 षटक संपत्या धावसंख्येत थांबले ती फक्त आणि फक्त 16वर आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 18 चेंडू 17 धावांची गरज टीम वीर बजरंग खरिवली. चला आपण जाऊया सूरज पाटलांकडे आणि पुढच्या सामन्याचा टॉस आपण करूया. कैलासजी पाटील खर्ली यांचं स्वागत आणि सन्मान प्रवीण पाटील यांनी करावं. राहुल भोईर यांनी करावं. कैलासजी पाटील खरिवली, आदरणीय मान्यवरांचा सन्मान SP ट्रॉफी बिलोशी उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंटमध्ये या ठिकाणी आयोजक राहुल भोईर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह, पुष्पबुके, शाल देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे. शाल परिधान करून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत. कैलासजी पाटील खरिवली, वेलकम. SP ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सन्मान चिन्ह, शाल परिधान करून पुष्पबुके देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. विशाल पाटील यांचं स्वागत मुकेश पाटील यांनी करावं. देवघर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संदीपजी पाटील बिलावली यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. देवघरचे विशाल पाटील यांचा सन्मान मुकेश पाटील यांनी करावा. टीम गोडगाव या संघाचं आगमन झालेलं आहे. सगळे खेळाडू आले. इथं किती आलेत मैदानाजवळ? 2 9 तिकडे येतात चालत.
विशाल विशालजी पाटील. हॅलो 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 डीजे. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. हाईस दे हाईस. हॅलो चेक. हाईस दे ना, खोल ना. हॅलो चेक चेक. हॅलो. तदनंतर बिलोली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शिवसेना युवासेना अधिकारी संदीप पाटील यांचं स्वागत आणि सन्मान राहुल भोईर यांनी करावं. अशोकजी मुकणे. संदीप पाटील बिलावली शिवसेनेचे युवासेनेचे वाडा तालुक्याचे अधिकारी आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपलं हार्दिक स्वागत. सन्मान चिन्ह, माईचे शाल आणि पुष्पबुके देऊन राहुल पाटील आयोजनाच्या वतीने तर या ठिकाणी सन्मान करतायत. छोटेकांना आव्हान पार करण्यासाठी मैदानामध्ये जो वीर बजरंग खरिवली सलामीची जोडी मैदानामध्ये योगेश आणि शुभम आणि पहिलं षटक टाकण्यासाठी तो रोशन एक मोठा खेळाडू शून्यावर बाद झालेला पहिला चेंडू राईट आर्म द विकेट आणि पहिल्या चेंडूवर. तदनंतर पुढील सन्मान राज्य नियम आहे, रूल या स्पर्धेचा निघतायत का? ओके. या ठिकाणी अशोकजी मुकणे साहेब विशेष दंडाधिकारी यांचा सन्मान केला जात आहे. आपलं SP ट्रॉफी बिलोशी इज आउट. वेलकम. या ट्रॉफीमध्ये अधिक स्वागत. घोडगाव टीमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आशिषजी पाटील घोडगाव, अतुलजी पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. अतुल पाटील, आशिषजी पाटील घोडगाव, प्लीज वेलकम. मला वाटतं अतुल पाटील प्रयागराजला गेलेले आहेत. आशिष पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यावं. घोडगाव टीम आपलं हार्दिक स्वागत SP ट्रॉफी 2025 बिलोशीच्या या डे नाईट टुर्नामेंटमध्ये. वेलकम. बरोबर. डिस्ट्रॅक्शन जर झालं असतं तर फलंदाजाने आपलं क्रीज सोडायचं होतं. स्टंपपासून बाहेर गेला असता. रोहित ठाकरे नवीन फलंदाज येतोय. पहिल्या चेंडूवर रोशन जसा पहिल्या चेंडूवर बाद झाला ना, रोशनने अगदी तशाच प्रकारची कृती केलेली आहे. पलटवार केलेला आहे. पहिल्या चेंडूवर त्याने प्रतिस्पर्धी संघाचा चांगला फलंदाज योगेशला शून्यावर त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. 1-0 नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो रोहित. वेळेच्या बाबतीत दोन्ही संघांना आमची विनंती राहील की अगोदरच इज टू मच लेट. कारण आपण बहुतेक काही संघ वगळता, अकलोलीचा संघ वगळता बाकीचे सगळे संघ हे लेट लतीफ आले, नबाबी थाटामध्ये आलेले. त्याच्यामुळे स्पर्धेचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे.
दलोंडे विरुद्ध घोडगाव या दोन्ही कर्णधारांना सूचना पण पुढचा टॉस चेंडू. बॉक्समध्ये या. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जातं, 1 रन फोडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाही. पहिला धाव मैदानामध्ये लागते. 1 बाद 1. लो स्कोरिंग मॅच असली तरी एसीसी अंबाडी संघ है, चिवट संघ है, लढाऊ संघ आहे, झुंजार संघ आहे. सहजासहजी या 17 धावा वीर बजरंग खरिवली संघाला करू द्यायचं नाही अशा प्रकारचा त्यांचा निश्चय नक्कीच असेल. नो बॉलचा इशारा आहे पंचांकडनं. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. तर 2 गडी बाद होत आहेत आणि धावसंख्या जाऊन बोलली ती फक्त 4 वर. काय जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळतंय. चिवर तिकड माराम आहे रोशन यांच्याकडनं पाहायला मिळतंय. चार चेंडू झाले ना, आउट दिला. काय जबरदस्त चिवट तिकट मारा. रोशन एक झुंजार लढाऊ योद्धा खेळाडू आहे, सहजासहजी हार मानत नाही आहे. 3रा गडी बाद होतो पहिल्या षटकामध्येच. स्वप्नील येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद फक्त 4. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. आणि या षटकातले किती चेंडू शिल्लक आहेत? 13 चेंडू आणि 13 धावा. 13 चेंडू 13 धावा असं या मॅचचं समीकरण आहे. रोशन अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने. 1 रन पळून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. थोडंसं फंबलिंग होते आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 6. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. 12 धावांची गरज. अजूनही 12 धावांची गरज. 12 चेंडू आणि 12 धावा. हा 11 ना झालेले. त्यांच्या धावा किती झाल्या त्यांच्या? 16 धावा झाले नाही. टार्गेट 17च आहे. आणि आता प्रत्यक्ष मैदानामध्ये धावा झालेल्या आता 6. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 11 धावा.
आणि अकलोली टीम आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. अकलोली संघ आपण रिपोर्टिंग केलेली नाहीये. बी फास्ट. गोलंदाज येतोय संदेश. बारा चेंडू आणि 11 धावा. राईट आर्म ओव्हर. एकेका धावेसाठी संघर्ष करायला लावतो एसीसी अंबाडी संघ. धावा जाऊन पोहोचतायत त्या 7. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि 10 धावा. संदेश. वेळेचा खूप अपव्यय केला जातो पंच. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 8 वर. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. एकेका धावेचा संघर्ष आहे. सहजासहजी मॅच जिंकू द्यायची नाही अशा प्रकारचा निर्धारच केलेला एसीसी अंबाडी संघानं. सांगितलंय तुळजा भवानी महिला बचत गट बालम बाबा या खानावळीमध्ये जा. भरपेट खा. आपल्या सोबत आलेल्या मित्रांना सगळ्या सोयऱ्यांना पण घेऊन जा. लज्जतदार माउथ वॉटरिंग आणि खमंग रुचकर असं जेवण. घरगुती आणि चुलीवर बनवलेलं जेवण. हा मंडप सुद्धा बालम बाबांचाच आहे. धावा झालेल्या 8. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहतात 10 चेंडू 9 धावा. आणि टॉस करण्याकरिता अंतिम फायनल पुकार. फायनल कॉल. अल्याणी विरुद्ध अकलोली दोन्ही टीमला फायनल कॉल आहे. टॉस बॉक्समध्ये टॉससाठी पोचा अन्यथा पॅनलाइज केले जाईल. टीम अल्याणी टीम अकलोली. मला वाटतं वाडा टेनिसमध्ये टीम अल्याणी पहिल्यांदा मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल माझ्या नजरेनुसार. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र तडाखा आणला जातोय. एकेका धावेचा संघर्ष. एक धाव. जसं थेंबे थेंबे तळे साचत तसं एक एक धाव करून वीर बजरंग संघ खरिवली हा या 17 धावांसाठी सुद्धा संघर्ष करायला लागतोय. धावा किती झाल्या? 1 धावाने 9. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावा. आजच्या दिवसातला सर्वात रोमहर्षक सामना जर कुठला असेल तर एसीसी अंबाडी विरुद्ध वीर बजरंग खरिवली. 8 चेंडू 8 धावा. 17 धावा लो स्कोरिंगची मॅच असताना सुद्धा रोशन आणि कंपनीने जो कडवा संघर्ष ज्या प्रकारची नाकाबंदी केलेली आहे वीर जय बजरंग खरिवली संघाची. सुरेख चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 रन पडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. आत्ताशी लेग बाईच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचली 10. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावा. बॉल्स अँड रन गोइंग नेक टू नेक.
पुढचा चेंडू सुरेख चेंडू. पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय वाईड बॉल. धावसंख्या आताशी जाऊन पोहोचली 11. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. 7 चेंडू का 7 चेंडू आणि 6 धावा. राईट अमोवा. यावेळेला चेंडूला उडवलं जातं. शॉर्ट ऑन बॉलचा फटका. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वर. काय 15 मिनिटं 2 ओव्हरीला 15 मिनिटं घेतलेले. 2 ओव्हरीला 2 षटकाला 15 मिनिटं घेतलेले पंच. एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. करण येतो गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी करण येतोय. 6 चेंडू आणि किती 5 धावा पाहिजेत. 6-5. 9:03 मॅच चालू झालेला आहे सामना. 9:03 9:18 झालेत आणि फक्त 2 षटकं झालेली आहेत. आल्यानी संघ या ठिकाणी हजर झालेला आहे. अकलोली संघ आपला कर्णधार पाठवा लगेच. बी फास्ट. आल्याची रिपोर्टिंग करा दोन्ही संघ. आल्यानी आणि अकलोली पहिल्यांदा रिपोर्टिंग, मग टॉस आणि मग इनिंग. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. आणि खेळ खलास होतोय की काय बघूया. खेळ खलास. बाजार उठतोय. उतुंग गगनचुंबी विजयाचा षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. विजयी संघाचं अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच कोण. षटकार मारला त्याला द्यायला. परेशजी पाटील पालाकणी यांचं आगमन झाले. आपलं एसपी ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत आहे. प्लीज वेलकम स्टेज परेशजी पाटील पालाकणे. हार्दिक स्वागत. वेलकम. करण हा सामन्यातला मानकरी ठरतोय. सामनावीराचा करण. यानंतर नाणेफेकीसाठी लगेच सूरज पाटील कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला समालोचन कक्षामध्ये जायचंय. हा तर या ठिकाणी आपण मनोगत जाणून घेत आल्यानी टीम या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. प्रेक्षक आमच्या समोर या ठिकाणी जोडलेले डे नाईट टुर्नामेंट एसपी ट्रॉफी. आल्यानी म्हणजे हे कुठल्या तालुक्यातील गाव आहे. शहापूरमधून आपण आलात. शहापूरमधला कुठला विभाग. किनवली विभागातून आपण आलात. तर या ठिकाणी वाडा टेनिसमध्ये आल्यानंतर डे नाईट टुर्नामेंट पाहताना तुम्हाला आयोजन, पब्लिक, लाईट, प्रकाश झोत, 30 सारखं ब्ल्यू लाईट पाहताना कसं वाटतंय. खूप छान वाटतं इथे नाईट टुर्नामेंट. आणि नाईट असून पण पब्लिक एवढी आहे. छान वाटतंय. आपलं नाव सांगा. नितीन निमसे. माझं नाव सुरेश पाटील. आपण वाडा टेनिसमध्ये या अगोदर खेळलेला आहात का की फर्स्ट टाइम वाडा टेनिसच्या खेळपट्टी आपण खेळणार आहात. फर्स्ट टाइम खेळते. बघा प्रेक्षकांनो, पहिल्यांदा या ठिकाणी खेळणारे तर आल्यानी संघ येत आहेत. म्हणजे एसपी ट्रॉफीमध्ये